दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता त्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। लाडक्या बहिणीचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल। मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता, तसा त्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। राज्यातील तमाम लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली आहे। लाडक्या बहिणींसाठी आता काही क्षणापूर्वीच एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आली आहे। बहिणींच्या खात्यात आजपासून नोव्हेंबर अधिक डिसेंबरचे 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे मिळणार आहेत। ही खूप चांगली बातमी आहे, कारण अनेक बहिणी या हप्त्यांची वाट पाहत होत्या। पण दुर्दैवाने अजूनही राज्यातल्या सुमारे 80 लाख महिलांनी ई-केवायसी केलेली नाहीये। त्यामुळे या सर्व बहिणींना आवाहन आहे की लवकरात लवकर ई-केवायसी करावी। सरकारने यासाठी मुदतवाढही दिली आहे, पण लक्षात ठेवा, फक्त जानेवारी 2026 पासून ई-केवायसी केलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल। ज्यांनी ई-केवायसी केली नसेल अशा महिलांचा हप्ता बंद होणार आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। हे ऐकून तुम्हाला कदाचित थोडी चिंता वाटत असेल, पण घाबरू नका, कारण वेळ आहे, पण ती फारच कमी। लगेच आपली केवायसी पूर्ण करा। आता या आनंदाच्या बातमीकडे वळूया। उद्यापासून लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे मिळण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। मित्रांनो, हे वाटप 17 डिसेंबर, 18 डिसेंबर, 19 डिसेंबर आणि 20 डिसेंबर या 4 दिवसांमध्ये होणार आहे। म्हणजेच बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या 4 दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन्ही हप्ते एकाच वेळी जमा होतील। हे वाटप आता जिल्हावार नियोजित केलेले आहे। कोणत्या बँकांमध्ये सर्वात आधी हप्ते जमा होतील याची यादी मी तुम्हाला सांगतो। जर तुमचे खाते यापैकी कुठल्याही बँकेत असेल तर 100% तुम्हाला तुमचा हप्ता तिथे जमा झालेला दिसेल। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 21 डिसेंबर रोजी नगर पंचायत आणि नगर परिषदेचे निकाल जाहीर होणार आहेत आणि त्यापूर्वीच सरकारला लाडक्या बहिणींची दिवाळी साजरी करायची आहे। 15 डिसेंबर पासून म्हणजेच गेल्या दिवसापासून निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे, कारण नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका 15 जानेवारीला होणार आहेत। या आचारसंहितेच्या आधी सरकारला लाडक्या बहिणींना हे भेट देणं गरजेचं होतं आणि हे भेट आजपासूनच तुमच्या पदरात पडणार आहेत। आता पाहूया नोव्हेंबर डिसेंबर हप्त्यासाठी सरकारने कोणते 4 नियम लागू केले आहेत। नियम कसे अंमलात येतील, कागदपत्रे कुठून आणायची, कुठे जमा करायची, लाभ कायम ठेवण्यासाठी काय करायचं, सगळे सविस्तर पाहूया। 4 नियमांपैकी पहिला आधार कार्डशी संबंधित आहे। बहुतेक महिलांकडे आधार आहे आणि हप्ते आधारवरच जमा होतात। दुसरा रेशन कार्डचा आहे, ज्यात अनेकांना अडचणी येऊ शकते। तिसरा पॅन कार्डचा आहे, ज्यात मोठ्या संख्येने महिला प्रभावित होतील। चौथा बँक खात्याचा, ज्यात बहुसंख्य महिला अडकू शकतात। हे नियम कसे बाहेर पडायचे ते समजून घ्या। पहिला नियम आधार कार्डचा आहे, बहुतेकांना यात अडचणी येणार नाही। दुसरा रेशन कार्डचा, पिवळे केशरी असल्यास विशेष लक्ष द्या। तिसरा पॅन कार्डचा, चौथा बँक खात्याचा। आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख चुकीची असल्यास किंवा बँक खाते आणि आधार नाव जुळत नसल्यास अडचण, माहेरचे पतीचे नाव यात समस्या येऊ शकते। सरकारने अशा बहिणींचे लाभ थांबवले आहेत। रेशन कार्डची केवायसी पूर्ण करा, रेशन दुकानात जा। पॅन कार्ड असल्यास आयकर विभागाकडे व्यवहार दिसतात। 2 लाखांपेक्षा जास्त असल्यास अपात्रता। बँक खात्यात किमान शिल्लक ठेवा 500 ते 1000 रुपये, अन्यथा खाते ब्लॉक होऊ शकते। केवायसी मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढली आहे। विशेष प्रकरणात मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाच्या कागदपत्रांची झेरॉक्स अंगणवाडी सेविकांकडे जमा करा। बँक खाते, आधार लिंक, रेशन व पॅन केवायसी करा। लाडक्या बहिणींनो, हे नियम आणि अटी काटेकोरपणे पाळा। योजनेचा लाभ खऱ्या गरजूंना मिळावा हा उद्देश आहे। सरकारचा हेतू पारदर्शकता राखणे आहे। सहकार्य करा, कागदपत्रे वेळेत पूर्ण करा। शंका असल्यास अंगणवाडी सेविका किंवा अधिकाऱ्यांची संपर्क साधा। ही योजना तुमच्यासाठीच आहे, तुमच्या सहकार्यानेच सशक्त होईल। चला तर मग जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत। बघा, आज म्हणजे बुधवार 17 तारखेला एकूण 9 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत। त्या जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला नक्की सांगेन, पण त्यापूर्वी ज्या बँकांमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार त्या बँकांची यादीही आपण एकदा जाणून घेऊया। SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणींची खाती आहेत, तर त्या स्टेट बँकेत पैसे जमा होणार आहेत। सोबतच ज्यांची खाती पोस्टामध्ये आहेत, म्हणजेच
IPPB इंडिया पोस्ट पेमेंट बँक तिथेही पैसे जमा होणार आहेत. पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्रामध्येही खूप जास्त लाडक्या बहिणींनी खाती उघडलेली आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, या ज्या 12 बँका मी सांगितल्या या सर्व राष्ट्रीयकृत बँका आहेत, पब्लिक सेक्टरच्या म्हणजेच सरकारी बँका आहेत. या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर अशा लाडक्या बहिणींना याचा मोठा फायदा होणार आहे. सोबतच बघा, ज्या प्रायव्हेट सेक्टरमधल्या म्हणजेच खासगी बँका आहेत त्यामध्ये HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, फेडरल बँक, बंधन बँक, IDFC फर्स्ट बँक, कर्नाटक बँक, लक्ष्मी विलास बँक, या बँकांमध्येही जर तुमचे खाते असेल तर तुम्हालाही तिथे लाडक्या बहिणीचे पैसे आजपासून मिळायला सुरुवात होणार आहे. आता बघा जिल्हावार हे नियोजन कसे केलेले आहे. पहिल्या दिवशी म्हणजे 17 तारखेला बुधवारी एकूण 9 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वाटप होणार आहे. हे 9 जिल्हे कोणते ते लक्षात घ्या. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, नंदुरबार, वर्धा, नागपूर, परभणी, हिंगोली आणि वाशिम या 9 जिल्ह्यांना सर्वात प्रथम पैशांचे वाटप होणार आहे. ज्या महिलांची खाती या जिल्ह्यांमध्ये आहेत त्यांनी या दिवशी नक्की एकदा तपासणी करावी. आता दुसरा दिवस म्हणजे 18 तारीख गुरुवारचा दिवस. या दिवशीही 9 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील. त्यापूर्वी मात्र सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती, लगेच या व्हिडिओला लाईक करा, कारण सरकारने तुम्हाला निवडणुकांच्या आधी, नवीन वर्ष 2024 सुरू होण्याआधी खूप चांगले गिफ्ट दिले आहेत. तेव्हा लगेच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जिल्ह्यात पैसे आले की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात ते आम्हाला अवश्य सांगा. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आम्ही या YouTube चॅनलवर देत असतो. तेव्हा प्रत्येक हप्ता जर तुम्हाला नक्की हवा असेल तर तुम्ही आत्ताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा, कारण हप्ता आल्याबरोबर त्याचे पहिले अपडेट आम्ही या चॅनलवर देतो. तर 18 तारखेला जे जिल्हे यादीत आहेत ते आहेत यवतमाळ, पुणे, कोल्हापूर, रायगड, पालघर, जळगाव, धुळे, गोंदिया आणि गडचिरोली. या जिल्ह्यांना दुसऱ्या दिवशी पैशांचे वाटप होणार आहे. ठीक आहे. आता त्यानंतरचा दिवस म्हणजे शुक्रवार 19 तारीख. 19 तारखेला अजून 9 जिल्ह्यांना वाटप होणार आहे. ते जिल्हे म्हणजे लातूर, नांदेड, बुलढाणा, अमरावती, सोलापूर, सातारा, ठाणे, मुंबई उपनगर आणि अहिल्यानगर जिल्हा. या जिल्ह्यांचा समावेश या दिवसासाठी करण्यात आलेला आहे. आता जो शेवटचा दिवस आहे, चौथा दिवस, तो म्हणजे शनिवार 20 डिसेंबर. महिन्यातील तिसरा शनिवार असल्याने सर्व बँका चालू असणार आहेत. पोस्ट ऑफिसला तर सुट्टीच नसतेच. या दिवशी उर्वरित जे काही जिल्हे शिल्लक आहेत त्या सर्व जिल्ह्यांना पैशांचे वाटप होणार आहे. चौथ्या दिवशी ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे लक्षपूर्वक ऐका. चंद्रपूर, भंडारा, उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव, जालना, बीड, औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर, अकोला, सांगली. इकडे पहा, यात मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा देखील समाविष्ट आहेत. हे जे 9 जिल्हे उरले होते त्या सर्वांना शेवटच्या दिवशी वाटप होणार आहे. लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. मागच्या 2 महिन्यात जवळपास अनेक लाख बहिणींना सरकारने लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढलेले आहे. जर तुम्हाला यावेळी तुमचा लाडकी बहिणीचा हप्ता मिळाला नाही तर तुम्हाला ताबडतोब एक काम आवर्जून करावे लागणार आहे. ते काम तुम्हाला सगळ्यांनाच ठाऊक आहे, ते म्हणजे KYC करून घ्यायची. कारण सरकार तुम्हाला KYCची मुदत वाढवत पुढे चालले आहे. 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. पण जरी तुम्हाला या महिन्यातला हप्ता मिळाला नाही तरी देखील तुम्ही ताबडतोब तुमची KYC करून घ्या. KYC करताना तुमच्या वडिलांची आणि तुमच्या पती म्हणजे नवऱ्याची देखील KYC करून घ्यावी लागते. पण ज्यांना या प्रक्रियेत काही अडचणी येत असेल त्यांनी आवर्जून लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन सेंटरवर एकदा नक्की कॉल करावे. तुम्हाला कॉल करणे शक्य नसेल तर आम्हाला कमेंट करून सांगा, आम्ही तुम्हाला नक्की मार्ग सुचवू. आता लाडक्या बहिणींसाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. लाडक्या बहिणींना भांड्यांचे वाटप लवकरच सुरू होणार आहे. भांड्यांचा सेट लाडक्या बहिणींना मिळणार आहे. सोबतच ज्या लाडक्या बहिणींना सौर ऊर्जेवर चालणारी शेगडी हवी आहे तिचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. लवकरच ही फॉर्म भरण्याची मुदत संपुष्टात येणार आहे. जर तुम्हाला अशी सौर चूल हवी असेल तर तुम्ही नक्की अर्ज करा, कारण सध्या गॅसचे दर वाढत चालले आहेत. वीज बिलेही जास्त येत आहेत. अशा वेळी सूर्यावर चालणारी ही चूल जी 0 रुपयांत तुमचा स्वयंपाक तयार करते ती खूप उपयोगी ठरते. ही सौर चूल मोफत मिळत नाही. थोडेसे पैसे, अंदाजे 1500 रुपये एकदा भरावे लागतात. हे एकदाचे गुंतवणुकीचे पैसे आहेत. एकदा तुम्ही हे पैसे भरले की त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर मोफत स्वयंपाक होतो. या सौर चुलीत चपात्या किंवा भाकरी सोडल्या तर बाकी सर्व पदार्थ, भात, भाजी, वरण, डाळ सगळे चांगले शिजून निघतात.
तुम्हाला गॅस वापरण्याची गरजच राहत नाही. तर अशी सौर चूल घेण्याची योजना सुरू आहे. लवकरच बंद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे लवकर अर्ज करा. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घरावर मोफत सोलर पॅनल बसवायचे असल्यास ही देखील एक वेगळी योजना आहे. हे फार मोठे नसते, छोटे असते. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातर्फे गरीब घरांना अशी मोफत सोलर यंत्रणा बसवून दिली जात आहे. ही योजनाही सुरू आहे, लवकरच तिचा लाभ घ्या. ज्यांना मुळात घरच नाही त्यांसाठी घरकुल योजना सुद्धा सरकारकडून चालू आहे. तर ज्यांना घर नाही त्यांनी घरकुल योजनेचा लाभ नक्की घ्या. या योजनेत 1.25 लाख ते 2.5 लाख रुपये अनुदान घर बांधण्यासाठी मिळू शकते. अशा एक ना एक योजना आहेत ज्यांचा लाभ तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला नक्की कशा स्वरूपाचा लाभ हवा आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या जिल्ह्यात लाडक्या बहिणीचे दोन्ही हप्ते एकत्रित आले की नाही तेही सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा आणि प्रत्येक सरकारी योजनेचा अचूक फायदा घेण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन म्हणजे घंटीचे बटन जरूर दाबा. आम्ही भेटू एका नवीन योजनेसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. आपले प्रश्न, आपले अभिप्राय, आपल्या अडचणी आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्ही सतत तुमच्या सोबत आहोत माहिती पुरवण्यासाठी आणि मदत करण्यासाठी. लाडक्या बहिणींच्या प्रगतीत आणि सक्षमीकरणात आमचा हा एक छोटासा वाटा आहे. तुम्ही सर्वांनी या योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा, आपले आर्थिक सक्षमीकरण व्हावे हीच आमची शुभेच्छा आहे.